Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to see one another example on the topic income from house property. This is the second example on this particular topic. In the previous lecture, we studied the format for computing income from house property, as well as we have seen the first example on computation of income from house property. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते याचं पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जो इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीचा फॉर्मॅट आहे, कशा फॉर्मॅटमध्ये हाऊस प्रॉपर्टी इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं, तो फॉर्मॅट देखील आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी याचं दुसरं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. Okay, so let's start with this particular example. This is example number 2 on this particular topic. Read the example carefully. The first sentence is Mrs. Smita owns a house in Pune. Okay, this is the first sentence of this example. And in this sentence, it is mentioned that Mrs. Smita is an owner of a house which is situated in Pune. मिसेस स्मिता नावाची व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचं घर पुणे या शहरामध्ये आहे. आपल्याला यापैकी उपयोगाचं काय, तर फक्त ओनरचं नाव. हु इज द ओनर? मिसेस स्मिता इज द ओनर. ओके, व्हाय दिस ओनर इज इम्पॉर्टंट? बिकॉज व्हाईल कॅल्क्युलेटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ द ओनर. ओके, व्हाईल मेकिंग द कॉम्प्युटेशन. आपण ज्या वेळेला हाऊस प्रॉपर्टीचं कॉम्प्युटेशन करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा तिथं ओनरचं नाव मेन्शन करावं लागतं. इन दिस एक्झाम्पल मिसेस स्मिता इज द ओनर ऑफ हाऊस. ओके, पुढे सांगितलं आहे शी प्रोव्हाइड्स यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. त्यांचं जे काय घर आहे त्या घराची त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. काय काय इन्फॉर्मेशन आहे बघा. द फर्स्ट पॉईंट इज म्युन्सिपल व्हॅल्यू ₹4 lakhs. त्यांचं जे घर आहे त्या घराची म्युन्सिपल व्हॅल्यू ₹4 लाख आहे. नाव क्वेश्चन इज व्हॉट इज म्युन्सिपल व्हॅल्यू? म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ अवर हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द म्युन्सिपल कॉर्पोरेशन नॉर्म्स. म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे काय, तर ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका. या व्यक्तीचं घर पुणे या शहरामध्ये आहे. पुण्यामध्ये महानगरपालिका असते. महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे यांच्या घराची किंमत किती आहे त्याला म्हटलं जातं म्युन्सिपल व्हॅल्यू. म्युन्सिपल व्हॅल्यू मीन्स व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी ॲज पर द रूल्स, ॲज पर द नॉर्म्स ऑफ ग्रामपंचायत और नगरपालिका और महानगरपालिका विच एव्हर इज ॲप्लिकेबल. आपलं घर ज्या भागामध्ये येतं, ग्रामपंचायतीच्या अंडर येत असेल किंवा नगरपालिकेच्या अंडर येत असेल किंवा महानगरपालिकेच्या अंडर येत असेल तर त्यांच्या नियमाप्रमाणे आपल्या घराची किती व्हॅल्यू आहे, किती किंमत आहे त्याला म्युन्सिपल व्हॅल्यू असं म्हटलं जातं. हिअर म्युन्सिपल व्हॅल्यू इज ₹4 lakhs. दिस इज फर्स्ट पॉईंट. देन द सेकंड पॉईंट इज फेअर रेंट ₹4,20,000. या घराचं फेअर रेंट ₹4,20,000 आहे. फेअर रेंट म्हणजे काय? फेअर रेंट मीन्स द ॲन्युअल रेंट विच कुड बी रिसिव्ड इफ द हाऊस इज गिव्हन ऑन अ रेंट थ्रू आउट द इयर. जर समजा हे घर वर्षभरासाठी रेंटने दिलं तर वर्षाचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. हे जे घर पुण्यामध्ये आहे हे घर जर समजा रेंटवरती दिलं तर वर्षाचं ₹4,20,000 एवढं रेंट मिळू शकतं. दिस इज द फेअर रेंट. फेअर रेंट म्हणजे काय सांगितलं, जर समजा वर्षभरासाठी हे घर, हे हाऊस भाड्यानं दिलं, रेंटने दिलं तर वर्षभराचं किती रेंट मिळू शकतं त्याला फेअर रेंट असं म्हटलं जातं. इट इज ₹4,20,000. दिस इज सेकंड पॉईंट. देन द थर्ड पॉईंट इज स्टँडर्ड रेंट ₹3,80,000. हे जे घर आहे या घराचं स्टँडर्ड रेंट किती आहे? ₹3,80,000. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय? स्टँडर्ड रेंट मीन्स द मॅक्सिमम ॲन्युअल रेंट विच ॲन ओनर कॅन चार्ज फ्रॉम हिज टेनंट. एखादा घर मालक स्वतःच्या भाडेकरूकडून वर्षभराचं जास्तीत जास्त किती भाडं घेऊ शकतो, मॅक्सिमम किती रेंट घेऊ शकतो त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं.
आणि असं अपेक्षित असतं, इट इज एक्सपेक्टेड दॅट द ओनर ऑफ हाऊस शुड नॉट चार्ज मोर दॅन द स्टँडर्ड रेंट. Why? It is because this standard rent is the maximum limit. It is the maximum rent which an owner can charge from his tenant. एखादा घर मालक त्याच्या भाडेकरूकडून जास्तीत जास्त मॅक्सिमम किती भाडं घेऊ शकतो त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हटलं जातं. या घराचं स्टँडर्ड रेंट किती दिले तर वर्षाचं आहे ते 3,80,000 रुपये. दिस इज द थर्ड पॉईंट. Then fourth point is monthly rent rupees 30,000. मंथली रेंट मीन्स महिन्याचे भाडे. हे जे घर आहे या घराचं महिन्याचं रेंट 30,000 रुपये आहे. म्हणजे ही जी कोण ओनर आहे मिसेस स्मिता हॅज गिव्हन धिस हाऊस ऑन अ रेंट अँड अमाऊंट ऑफ मंथली रेंट इज रुपीज 30,000. महिन्याचं रेंट किती आहे तर 30,000 रुपये एवढं महिन्याचं रेंट आहे. ओके, एका महिन्याचं रेंट 30,000 गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षाचं रेंट हे मिळू शकतं. दिस इज अमाऊंट ऑफ मंथली रेंट. दिस इज फोर्थ पॉईंट. देन फिफ्थ पॉईंट इज म्युन्सिपल टॅक्स. किती येतो 10% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. इन दिस एक्झाम्पल द अमाऊंट ऑफ म्युन्सिपल टॅक्स इज गिव्हन इन द पर्सेंटेज. किती सांगितलं टॅक्स आहे तर जेवढी घराची म्युन्सिपल व्हॅल्यू त्याच्या 10%. मग बघा म्युन्सिपल व्हॅल्यू आहे किती 4 लाख रुपये. 4 लाखाचे किती टक्के सांगितले आपल्याला 10%. 4 लाखाचे 10% म्हणजे टॅक्स किती झाला तर तो झाला 40,000 रुपये. ओके, इन द प्रिव्हियस एक्झाम्पल वी वेअर गिव्हन द अमाऊंट ऑफ म्युन्सिपल टॅक्स बट in this example the amount of municipal tax is not given but we are given the tax percentage and it is mentioned that municipal tax is 10% of the municipal value. म्युन्सिपल व्हॅल्यू 4 लाख आहे त्याच्या 10% म्हणजे 40,000 रुपये हा झाला म्युन्सिपल टॅक्स. ओके, म्युन्सिपल टॅक्स दिलाय. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स प्रीमियम पेड रुपीज 20,000 पर ॲनम. हे जे काय घर आहे हाऊस आहे पुण्यामध्ये त्या घराचा इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला. किती पेड केला आहे तर 20,000 रुपये पर ॲनम. हा घरासाठी एक केलेला खर्च आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सपेन्सेस इज रिपेअर्स अँड मेंटेनन्स रुपीज 30,000 पर ॲनम. घराच्या दुरुस्तीसाठी मेंटेनन्ससाठी वर्षभरामध्ये पर ॲनम म्हटले 30,000 रुपये एवढा खर्च केलेला आहे. अँड द लास्ट एक्सपेंडिचर इज वॉचमन सॅलरी रुपीज 40,000 पर ॲनम. वॉचमन आहे या घरासाठी एखादा वॉचमन अपॉइंट केलेला आहे. त्या वॉचमनचा वर्षभराचा पगार किती दिला आहे तर तो आहे 40,000 पर ॲनम. एवढे एक्सपेन्सेस आपल्याला रेडीमेड दिलेत. अँड लास्ट एक्सपेन्सेस सांगितलं आहे लोन टेकन फॉर रिपेअरिंग रुपीज 2 लाख. घराच्या रिपेअरिंगसाठी घराच्या दुरुस्तीसाठी 2 लाखाचं कर्ज काढलं आहे आणि ते कर्ज कसं काढलं आहे 12% पर ॲनम. Here we are given the loan amount as well as we are given the interest rate. So with the help of loan amount and interest rate we can calculate the interest on loan. कर्ज 2 लाखाचं आहे. 2 लाखाच्या 12% म्हणजे 24,000 रुपये हे झालं वर्षभराचं व्याज. ओके, कर्ज कधी काढलं आहे डेट दिलेली नाही म्हणजे आपण वर्षभराचं व्याज घ्यायचं. 2 लाखाच्या 12% म्हणजे 24,000 रुपये एवढं इंटरेस्ट ऑन लोन आहे. कर्ज कशासाठी काढलं आहे तर लोन इज टेकन फॉर रिपेअरिंग ऑफ द हाऊस. ओके, इट मीन्स द लोन इज टेकन फॉर द हाऊस. कर्ज घरासाठी काढलेलं आहे. मग ते कर्ज घर खरेदी करण्यासाठी असू घराच्या बांधकामासाठी असू घराच्या रिनोव्हेशनसाठी असू किंवा घराच्या रिपेअरिंगसाठी असू. इफ द लोन इज टेकन फॉर द पर्पज ऑफ हाऊस साठी ते कर्ज काढलेलं आहे तेव्हा त्याच्यावरचं जे काही व्याज असेल ते व्याज आपण डिडक्शन म्हणून सेक्शन 24मध्ये दाखवतो. ते आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये देखील पाहिलेलं आहे. ओके, आणि शेवटी सांगितलं आहे कॅल्क्युलेट हर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी फॉर असेसमेंट इयर 21-22. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू कॉम्प्यूट हर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला या माहितीच्या आधारे या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम here we have to find out certain points which we have to ignore while computing the income from house property. Why? It is because some points are useful or some points are used
while making the computation and some points has to be ignored. आता कोणकोणत्या गोष्टी आपण विचारात घेतो? आपण म्युन्सिपल व्हॅल्यू घेतो, फेअर रेंट घेतो, स्टँडर्ड रेंट घेतो, मंथली रेंट घेतो, म्युन्सिपल टॅक्स घेतो. ओके, त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोनसुद्धा घेतो. ओके, बट in this example there are three expenses. First expenses is insurance premium, second expenses is repairs and maintenance of house, and third expenses is watchman salary. These are the three expenses relating to house property. But as per the rules, while computing the income from house property, we have to consider only two expenses. The first expenses is municipal tax, this is first one, and second expenses is interest on loan. Only these two expenses should be considered while computing the income, and remaining expenses should be ignored while computing income from house property. इन्कम टॅक्सचा नियम काय सांगतो तर ज्या वेळेला आपण एखाद्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला फक्त दोनच खर्च विचारात घ्यायचे. कोणते दोन खर्च? एक म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स म्हणजे घराची घरपट्टी, आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन. जर घरासाठी काही कर्ज काढलेलं असेल तर त्या कर्जावरचं व्याज, एवढेच दोन खर्च विचारात घ्यायचे. बाकीचा कोणताही खर्च असो तो खर्च पूर्णपणे इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करायचा असतो. त्यामुळे या एक्झाम्पलमध्ये जो इन्शुरन्सचा खर्च दिलेला आहे, रिपेअरचा खर्च दिला आहे किंवा वॉचमन सॅलरी, हे घराशी रिलेटेड खर्च आहेत, परंतु ते घ्यायचे नाहीत म्हणून त्याच्यावरती डायरेक्ट मी काट मारलेली आहे, त्यामुळे ते खर्च येणार नाहीत. आता बाकीचे जे काय पॉईंट्स आहेत त्याचा विचार करून आपण इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करूया. ओके, we know that before starting to calculate the income, first we have to mention the name of owner. In this example, owner is Mrs. Smita. So first we will mention the name of owner at the center, Mrs. Smita. This is the first point. Then we have to calculate income from house property. Correct? So on the second line we should mention computation of income from house property. Okay, this has to be mentioned on the second line. Then third point is for which assessment year we are calculating the income. Here we are calculating the income for assessment year 21-22. It should be mentioned on the third line for assessment year 21-22. Okay, so before starting to calculate income from house property, we need to mention these 3 points. First, the name of the owner, which is Mrs. Smita. Secondly, which income we are calculating? We are calculating income from house property. This is second point. And on the third line, we have to mention the assessment year for which we are calculating the income. Okay, these 3 points we have to mention before starting to calculate the income from house property. Okay, हे 3 points mention केल्यानंतर, after mentioning these 3 points, now we have to draw the format for computing the income. And the format includes 3 columns. First column is titled as particulars, second column is amount in rupees, and third column is also amount in rupees. And we have to draw these 3 columns for full 1 page of the notebook. आपल्याला नोटबुकच्या पूर्ण एक पेज हे 3 कॉलम्स हे ड्रॉ करावे लागतात. हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर मग आपण हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू शकतो. हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर इन कॉम्प्युटिंग हाऊस प्रॉपर्टी इन्कम देअर आर 3 स्टेप्स. ओके, आपण इन्कम हे 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. त्यातली पहिली स्टेप असते ती म्हणजे ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आपण ज्या घराचं, ज्या हाऊस प्रॉपर्टीचे इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत त्या घराची पहिल्यांदा ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू हे कॅल्क्युलेट करावी लागते. ओके, कॅल्क्युलेटिंग द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू इज द फर्स्ट स्टेप इन कॉम्प्युटिंग इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. मग आता ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती असते तर इथं ब्रॅकेटमध्ये मेन्शन करायचं नेक्स्ट टाइमला हायर ऑफ फॉलोइंग 2. ओके, आपल्याला 2 अमाऊंट शोधाव्या लागतात. त्या 2 पैकी जी हायर म्हणजे मोठी रक्कम असते त्या 2 अमाऊंट कोणत्या? पहिली अमाऊंट असते ए एक्सपेक्टेड रेंट. एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करा. सेकंड घ्यायचं असतं ॲन्युअल रेंट. ह्या एक्सपेक्टेड रेंट
आणि ॲन्युअल रेंट ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर, हायर म्हणजे मोठी. पहिल्यांदा एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यानंतर ॲन्युअल रेंट, आणि ह्या दोन्हीपैकी विचेवर इज हायर ती आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू असते. आता ॲन्युअल रेंट कॅल्क्युलेट करणं एकदम इझी आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. आपल्याला एक्झाम्पलमध्ये मंथली रेंट दिलेला आहे, बरोबर. ते किती आहे? महिन्याचं रेंट आहे 30,000 रुपये. मग महिन्याचं 30,000 वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी ब्रॅकेटमध्ये बघा लिहिले ₹30,000 गुणिले 12 महिने. अमाऊंट डायरेक्ट बाहेरच्या कॉलमला किती? 3,60,000. दिस इज द अमाऊंट ऑफ ॲन्युअल रेंट. कसं कॅल्क्युलेट केलं? आपल्याला मंथली रेंट दिलेलं होतं एक्झाम्पलमध्ये 30,000, त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं, आपल्याला वर्षाचं रेंट मिळाला. हे झाले ॲन्युअल रेंटचे अमाऊंट. आता जे पहिल्यांदा आपल्याला एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करावं लागतं. एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर एक्सपेक्टेड रेंट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट अँड स्टँडर्ड रेंट. सुरुवातीला घ्यायची म्युन्सिपल व्हॅल्यू. किती आहे बघा एक्झाम्पलमध्ये? म्युन्सिपल व्हॅल्यू इज ₹4 lakhs. ती पहिल्यांदा मेन्शन करायची फर्स्ट कॉलममध्ये 4 lakhs. त्यानंतर घ्यायचं असतं फेअर रेंट. किती आहे बघा फेअर रेंट? अमाऊंट ऑफ फेअर रेंट इज ₹4,20,000. ते सेकंड लाईनला मेन्शन केलं 4,20,000. आणि तिसरं घ्यायचं असतं ते म्हणजे स्टँडर्ड रेंट. एक्झाम्पलमध्ये स्टँडर्ड रेंट किती आहे? तर ते आहे 3,80,000. इट शुड बी मेन्शन इन द फर्स्ट कॉलम. सिक्वेन्स नेहमी हाच पाहिजे. पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू, नंतर फेअर रेंट आणि सर्वात शेवटी स्टँडर्ड रेंट. अमाऊंट घ्यायच्या फर्स्ट कॉलममध्ये. आता या ज्या 3 अमाऊंट मेन्शन केलेल्या आहेत, पहिल्यांदा काय करायचं? फर्स्ट वी शुड कम्पेअर द म्युन्सिपल व्हॅल्यू अँड फेअर रेंट. आणि ह्या दोन्हीपैकी घ्यायचं विच एव्हर इज मोअर. मग बघा म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? ती आहे 4 लाख. फेअर रेंट किती आहे? 4,20,000. ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम कोणती? तर मोठी रक्कम आहे 4,20,000. जी मोठी रक्कम आहे त्याला स्टार करायचं. काय केलं बघा पुन्हा एकदा. तर सुरुवातीला आपल्याला सांगितलं आहे की म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीपैकी बघा बॉक्समध्ये लिहिले आहे विच एव्हर इज मोअर. मग 4 लाख आणि 4,20,000 ह्यातली मोठी रक्कम कोणती सांगा? तर मोठी रक्कम आहे 4,20,000. त्याला स्टार केलं. नंतर काय करायचं? जी स्टार केलेली अमाऊंट आहे किती आहे? ती 4,20,000. त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर. आणि त्यापैकी काय घ्यायचं? विच एव्हर इज लेस. ब्रॅकेटमध्ये बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे बघा विच एव्हर इज लेस. दोन्हीपैकी लहान रक्कम. मग स्टार केलेली रक्कम 4,20,000 आहे आणि स्टँडर्ड रेंट आहे 380. 420 आणि 380 ह्या दोन्हीपैकी लहान विच एव्हर इज लेस. दोन्हीपैकी लहान काय सांगा? लहान रक्कम आहे किती? 3,80,000. ते झालं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. आणि ते लिहायचं एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलममध्ये. किती आलं ते? 3,80,000. ओके. हे एक्सपेक्टेड रेंट कसं कॅल्क्युलेट केलं बघा. तर एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा म्युन्सिपल व्हॅल्यू आणि फेअर रेंट ह्या दोन्हीचं कंपॅरिझन करायचं आणि विच एव्हर इज मोअर. 4 लाख आणि 4,20,000 ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम त्याला स्टार केलं, ते आहे 4,20,000. नंतर जी स्टार केलेली रक्कम आहे 4,20,000 त्याचं कंपॅरिझन करायचं स्टँडर्ड रेंट बरोबर आणि विच एव्हर इज लेस. 420 आणि 380 ह्या दोन्हीतली लहान रक्कम किती? तर 3,80,000. ते असतं आपलं एक्सपेक्टेड रेंटचं उत्तर. ते एक्सपेक्टेड रेंटच्या बरोबर समोर आउटर कॉलममध्ये मेन्शन करायचं. मग एक्सपेक्टेड रेंट किती आलं आपलं? तर ते आलं 3,80,000. आणि मगाशी आपण ॲन्युअल रेंट किती कॅल्क्युलेट केलेलं? 3,60,000. मग सांगा एक अमाऊंट आले 380, दुसरी अमाऊंट आले 360. ह्या दोन्हीपैकी काय सांगितलं? हायर ऑफ फॉलोइंग 2. ह्या दोन्हीपैकी मोठी रक्कम कोणती? ती असते आपली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. मग 380 आणि 360 ह्या दोन्हीतले मोठ्या काय? तर 3,80,000. खाली रे सोडली आणि उत्तर लिहिलं 3,80,000. त्याला नाव दिलं ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ओके. सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ द हाऊस प्रॉपर्टी. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली की आपली पहिली स्टेप पूर्ण झाली आणि आपलं 50% एक्झाम्पल हे कंप्लीट झालं. ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू किती आली? तर ती आलेली 3,80,000. ही पहिली स्टेप आपली झाली. आता सेकंड स्टेप काय? फर्स्ट स्टेप झाली ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. सेकंड स्टेपमध्ये आपल्याला नेट ॲन्युअल व्हॅल्यू शोधायची असते. त्यासाठी काय करायचं? या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून फक्त म्युन्सिपल टॅक्स पेड बाय ओनर, घराचा
टॅक्स किती पेड केलेला आहे ओनरनी वर्षभरामध्ये तेवढा फक्त लेस करायचा. लेस का करायचा? कारण आपण इन्कम कॅल्क्युलेट करतोय. आपण इन्कम कॅल्क्युलेट करताना आपण टॅक्स पेड केला म्हणजे पैसे गेल्यामुळे इन्कम कमी होतं म्हणून ते करायचं लेस. फक्त लेस करताना टॅक्स ॲक्च्युली पेड बाय ओनर किती पेड केला ओनरनी तेवढाच फक्त लेस केला जातो. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा, एक्झाम्पलमध्ये टॅक्स आहे किती एवढंच सांगितलं आहे. टॅक्स आहे म्युन्सिपल व्हॅल्यूच्या 10%. मग आपली म्युन्सिपल व्हॅल्यू किती आहे? 4 लाख. त्याच्या 10% म्हणजे किती? तर 40,000. टॅक्स आहे 10% एवढं सांगितलं आहे. पेड केला की नाही, किती पेड केला सांगितलं नाही. म्हणजे जेवढा टॅक्स असेल 40,000 तेवढा सगळ्याचा सगळा पेड केला. म्हणून बघा इथे मेन्शन केलं आहे 10% ऑफ म्युन्सिपल व्हॅल्यू. जे एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे किती आलं तर ते 40,000 जे आपण आत्ता कॅल्क्युलेट केले. मग ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू होती 3,80,000. हे आपलं आलेलं उत्तर मगाचं. त्यातून 40,000 लेस केले, रे सोडून वजाबाकी खाली घेतली, ती किती आली? 3,40,000. त्याला नाव दिलं नेट ॲन्युअल व्हॅल्यू. ओके, दिस इज द नेट ॲन्युअल व्हॅल्यू ऑफ धिस हाऊस प्रॉपर्टी. ओके, सो दिस इज द सेकंड स्टेप इन कॉम्प्युटिंग द इन्कम. पहिल्या स्टेपमध्ये आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली. सेकंड स्टेपमध्ये नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि आता तिसरी आणि शेवटची स्टेप ती म्हणजे जसं आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूमधून म्युन्सिपल टॅक्स पेड लेस केला तसं आता नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून एक ओळ जागा सोडून हेडिंग द्यायचं लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 24. हा जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट करताना ज्या डिडक्शन्स आहेत द डिडक्शन्स आर गिव्हन अंडर सेक्शन 24 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. डिडक्शन्स कोणकोणते आहेत आणि किती आहेत? तर देअर आर 2 डिडक्शन्स अंडर दिस सेक्शन. द फर्स्ट डिडक्शन इज स्टँडर्ड डिडक्शन. ही किती दिली जाते? इट इज गिव्हन ॲट द रेट 30% ऑफ नेट ॲन्युअल व्हॅल्यू. आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आहे? 3,40,000 आहे. त्याच्यात 30%. मग कॅल्क्युलेट करा. 3,40,000च्या 30% अमाऊंट पहिल्या कॉलमला घ्यायची. ती आली किती? 1,02,000. ही स्टँडर्ड डिडक्शन आहे. सर्व घरांना, तुमचं घर सेल्फ ऑक्युपाईड असो किंवा लेट आउट असो, तुमचं घर कोणत्याही प्रकारचं असो, द स्टँडर्ड डिडक्शन इज गिव्हन ॲट द रेट 30% ऑफ द नेट ॲन्युअल व्हॅल्यू. जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू असते त्याच्या 30%. ओके, ही डिडक्शन कशासाठी दिली जाते? तर घर जास्त वर्ष राहण्यासाठी, टिकण्यासाठी घराचं दरवर्षी काही ना काहीतरी खर्च करावा लागतो. मग तो रिपेरिंग असेल, मेंटेनन्स असेल, कलरिंग असेल, व्हाईट वॉशिंग असेल किंवा इतर कोणताही खर्च असेल. एखाद्या वर्षी खर्च कमी असतो, एखाद्या वर्षी खर्च 0 असतो किंवा एखाद्या वर्षी खर्च जादूसुद्धा असू शकतो. म्हणून किती खर्च होतो? अंदाजे 30% खर्च होतो असं समजून ही 30%ची डिडक्शन सर्वांना दिली जाते. तुम्ही घरासाठी खर्च करा नाहीतर करू नका, जेवढी नेट ॲन्युअल व्हॅल्यू आहे त्याच्या 30% ही डिडक्शन मिळते. इथं नेट ॲन्युअल व्हॅल्यू 3,40,000 होती, त्याच्या 30% त्याप्रमाणे 1,02,000 एवढी डिडक्शन मिळेल. ती अमाऊंट लिहायची पहिल्या कॉलममध्ये. दिस इज फर्स्ट डिडक्शन. आणि सेकंड डिडक्शन कोणती मिळते? तर इंटरेस्ट ऑन लोन. ओके, इफ द ओनर हॅज टेकन अ लोन फॉर द हाऊस, फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस, फॉर परचेस ऑफ हाऊस, फॉर मेंटेनन्स ऑफ हाऊस, फॉर रिपेअर्स ऑफ हाऊस. जर घरासाठी कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावरचं जे व्याज आहे ते व्याज आपण इथे डिडक्शन म्हणून दाखवू शकतो. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा सांगितलं की लोन टेकन फॉर रिपेअरिंग ₹2 लाख. 2 लाखाचं कर्ज आहे, 12% व्याजदर आहे, 12% पर ॲनम. कर्ज कधी काढलं सांगितलं नाही, म्हणजे आपण वर्षभराचं व्याज हे घ्यायचं आहे. मग बघा 2 लाखाच्या 12% म्हणजे 24,000 रुपये एवढे येणार व्याज. बघा इथे लिहिले ₹2 लाख गुणिले 12%, अमाऊंट पहिल्या कॉलमला किती? 24,000 रुपये. ओके, दीज आर द 2 डिडक्शन्स अंडर धिस पर्टिक्युलर सेक्शन. अमाऊंट पहिल्या कॉलममध्ये लिहायच्या, त्याखाली दोन्ही कॉलमच्या खाली रे सोडून ह्या दोन्हींची बेरीज 1,02,000. बघा 1,02,000 आणि 24,000. पहिली डिडक्शनच्या अमाऊंट 1,02,000 आणि हे 24,000, बेरीज बाहेर किती आली? 1,26,000. आता हे डिडक्शन्स आहेत तिथं बघा मगाशी डिडक्शन्स ह्या मायनस करायच्यात, लेस करायच्यात. कशातून? ह्या नेट ॲन्युअल व्हॅल्यूमधून. आपल्या घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू जी आहे
घराची नेट ॲन्युअल व्हॅल्यू किती आली होती बघा. तर सेकंड स्टेपमध्ये आपण जी नेट ॲन्युअल व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ती आलेली 3,40,000. त्यातून 1,26,000 हे वजा करायचे, मायनस करायचे. मग 3,40,000मधून 1,26 गेले, वजा बाकी राहिले खाली किती 2,14,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. ओके, सो दिस इज द इन्कम फ्रॉम धिस हाऊस प्रॉपर्टी. ओके, किती इन्कम आले 2,14,000 रुपये. ही जी कोण ओनर आहे मिसेस स्मिता, एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की शी ओन्स अ हाऊस इन पुणे. त्या घराची जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे त्यावरून आपण त्या घराचं इन्कम कॅल्क्युलेट केलं, ते आलं 2,14,000 रुपये. त्यांचं जे पुण्यामध्ये घर आहे की जे त्यांनी रेंटवरती दिलेलं आहे, त्यांना महिन्याचं 30,000 प्रमाणे 12 महिन्याचं 3,60,000 रुपये एवढं वर्षाचं रेंट मिळते. तर त्या घराचं इन्कम किती, तर ते इन्कम आलं 2,14,000 रुपये. ओके, हे त्यांचं हाऊस प्रॉपर्टी इन्कम आहे. ओके, दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. आपल्याला एक्झाम्पलमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या त्यापैकी आपण म्युन्सिपल व्हॅल्यू, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, मंथली रेंट, म्युन्सिपल टॅक्स आणि इंटरेस्ट ऑन लोन याचा विचार करून हे इन्कम कॅल्क्युलेट केलं. फक्त जे 3 खर्च होते, इन्शुरन्स प्रीमियम, रिपेअर्स आणि वॉचमन सॅलरी, हे 3 एक्सपेन्सेस आपण टोटली इग्नोर केले. कारण की इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी कॅल्क्युलेट करताना फक्त 2, एक म्हणजे म्युन्सिपल टॅक्स आणि सेकंड म्हणजे इंटरेस्ट ऑन लोन, ओनली दीज 2 एक्सपेन्सेस आर कन्सिडर्ड. रिमेनिंग एक्सपेन्सेस आर टोटली इग्नोर्ड व्हाईल कॉम्प्युटिंग द इन्कम. ओके, आपण इन्कम कॅल्क्युलेट करताना एकूण 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेट केलं. फर्स्ट स्टेपमध्ये आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली. सेकंड स्टेपमध्ये आपण नेट ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट केली. आणि लास्ट स्टेपमध्ये त्यातून आपण डिडक्शन्स मायनस केल्या आणि आपण ह्या हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम कॅल्क्युलेट केलं. ते किती आलं 2,14,000 रुपये. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. Okay, this is the second example on this particular topic. You should write down this example and solution in your notebook. In the next lecture, we will see another example on the computation of income from house property. Okay, so that's it with this particular lecture. Here we will stop. Thank you very much.